बातमी। अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहाराच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आक्रमक झाली असून राज्यभरात रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईनंतर आता नागपुरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाजवळ उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनाही रामरक्षा पठणात सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलंय। नागपुरातलं रामरक्षा आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ठाकरे सेनेची जोरदार तयारी सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय। महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या कोकणातील दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर टीकेची झोड उठवली आहे, तर सुनील तटकरेंनी देखील रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं। सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही, त्याच्या बापाचा पण होणार नाही। तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथं शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे। तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं। का आज अचानक मधीच रामदास भाईंनी, कारण ते फार मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे का त्याने आज एकदम माझी आठवण सकाळच्या प्रहरी केली, राम प्रहरी का आठवण झाली मला काय कळलं नाही। पण माझा स्वभाव आहे की गटारामध्ये दगड टाकून अंगावर मी काय घाण उठून घेत नसतो, त्यामुळे मला या विषयावरती काय बोलायचं नाही। आणि आता पुढची बातमी पाहूयात, ती देखील एक मोठी बातमी। आजपासून सर्वसामान्यांचा एसटीचा प्रवास महागलेला आहे। राज्य परिवहन प्राधिकरणानं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द होईल असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय। वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर अधिक ताण किंवा आर्थिक ताण निर्माण होत असल्यानं ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय। पुढची बातमी पाहूयात। मुंबई जीआरपी आणि आरपीएफ कडून रँडम चेकिंग सुरू करण्यात आलेली आहे, तरी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेतील अनेक त्रुटी अद्याप कायम आहेत। सीएसएमटी सारख्या अनेक महत्त्वाच्या स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर किंवा सुरक्षा रक्षक दिसून येत नाहीत। काही प्रवेश मार्गांवर कोणतीही तपासणी न होता प्रवाशांची मुक्त ये-जा सुरू आहे। त्यामुळे रँडम चेकिंग सोबतच कायमस्वरूपी आणि तंत्रज्ञान आधारित सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त केली जाते। नाही एवढं काय नाही, गर्दी बिर्दी असते, ढकलाढकली असते, वरिष्ठ नागरिक सीटला जवान लोक बसतात, दादागिरी दाखवतात। दादागिरी वगैरे करतात का? हां, मला सांगा, आता पोलिसांनी सुरक्षा वाढवलेली आहे, इकडे दिसते सुरक्षा वाढवलेली ना? दिसतात पोलीस, पण असं गाडी बिडीमध्ये कोणी येऊन हे करत। सुधार होना चाहिए, मतलब पुलिस अटेंटिव होना चाहिए। अगर पुलिस अटेंटिव रहेगी तो शायद ये चीज़ नहीं होगी। थोड़ा पब्लिक को भी सपोर्ट करना चाहिए, आई बिलीव। नाही, ऑब्वियसली ही गोष्ट चांगली आहे, पण एवढ्या क्राऊडमध्ये तुमची बॅग चेक नाही होत, चाकू आहे का तुमच्याकडे, लायटर आहे, काय गोष्टी आहे तुमच्याकडं, वेपन आहे का, काय चेक होणार? म्हणजे 2008मध्ये 26/11 झालेले असताना पण